शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला पहिला खताचा डोस आणि दुसरा खताचा डोस झाल्यानंतर म्हणजे कांद्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये कांद्या पिकाची माना, पोगर असेल, पातींचा फुटवा आणि खाली साईजही होण्यासाठी नियोजन करत असतो. एकंदरीतच तर काय, कांदा पिकाला 40 ते 60 दिवसांच्या दरम्यान एक महत्त्वाचं आपल्याला नियोजन करावं लागतं. हे नियोजन करतेवेळी कांदा पिकाची जबरदस्त व जोमदार वाढ झाली पाहिजे. यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकाच्या पात्यांचा फुटवा, कांदा पिकाची पोगर जाड होण्यासाठी पाण्यातून महत्त्वाचं खत, औषधे जे रासायनिक देखील आहे आणि जैविक देखील आहे यांची सांगड करून माझ्या शेतामध्ये जो काही प्रयोग केला आहे तोच मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं अष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. कांदा लागवड उत्पादक शेतकरी मित्रांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, कांदा पीक तुमचं बरोबर 40 दिवसापासून म्हणजेच 40, 45, 50, 55 आणि 60 दिवसांच्या दरम्यान असेल. या टायमिंगला मी जो काही प्रयोग केला आहे तर तोच प्रयोग मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. तर हा प्रयोग का केला आहे तर दांड असेल, माना असेल, पोगर जाड होण्यासाठी आणि पातींची संख्या वाढविण्यासाठी. विशेष म्हणजे पहिल्या खताचा डोस, दुसरा खताचा डोस आपण जो काही टाकला आहे हा जमिनीमध्ये टाकलेली खतं हे आपटेक करण्यासाठी म्हणजे त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर कांदा पिकाला पाण्यामधून 42-47 हे खत आहे तर हे द्यायचं आहे. आता मी कोणतं घेतलं होतं तर मला जे काही उपलब्ध झालं तर ते मी वापरलं. तर त्यामध्ये नेक्साची ग्रेड घेतली 042-47. यामध्ये फेरस देखील घटक आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. मी 1 एकरसाठी माझ्या कांदा पिकाला घेतलं होतं 2.5 किलो याप्रमाणे एक बकेट येतं. आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. हे घेऊन मी 150 ते 200 लिटर पाणी तयार केलं. यामध्ये 2.5 किलो नेक्साची 042-47 ही ग्रेड सोडली आणि यामध्ये काय घेतलं माहिती आहे का, जैविक घेतलं. पीक गोल्ड हे जबरदस्त फॉस्फरस उपलब्ध करून देणारं म्हणजे फॉस्फरस अपटेक करून देणारं औषध आहे. फॉस्फरसची जी काही पहिले तुम्ही जे काही फॉस्फरस टाकलं होतं त्याचं कार्यक्षमता वाढवण्यासाठी मी पीक गोल्ड घेतला आहे. पीक गोल्ड घेत असताना मी या ठिकाणी 1 एकरसाठी 1 लिटर या प्रमाणात घेतलं. आता म्हणाल की नेक्साची जी काही 042-47 ग्रेड आहे हे तुम्ही घेतले आणि यामध्ये पीक गोल्ड देखील घेतली तर मग नेमकं कसं काय करावं तर लक्षात घ्या. नेक्साची जी काही 042-47 ग्रेड आहे यामध्ये 42% फॉस्फरस आणि 47% पोटॅश आपल्याला बघायला मिळतो आणि 2% फेरस बघायला मिळतं. आता हे सोडल्यामुळे काय होणार, दांड, माना, पोगर जाड होणार, खाली साईज व्हायला मदत होणार आणि एकंदरीत यामध्ये जर आपण पीक गोल्ड घेत असाल तर पीक गोल्डमुळं काय होतं, जमिनीमधलं फॉस्फरस उपलब्ध करून देण्याचं काम करत असतं आणि या 42-47 सोबत फॉस्फरस आपल्या कांदा पिकाला जाणार आहे. हे देखील त्वरित लागू पाडण्याचं काम करत असतो. तर तो म्हणजे लक्षात घ्या, दुसरा खतावर डोस टाकला होता हा अपटेक करण्याचं काम म्हणजेच
कार्यक्षमता वाढवण्याचं काम पीक गोल्ड करणार आहे. 42-47 ग्रेड सोडली होती. हे 42% फॉस्फरस लगेच लागू पडायला तुमच्या कांदा पिकाला मदत करणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा पीक तुमचं सध्याच्या घडीला हे अशा पद्धतीनं असेल जसं की माझं आहे आणि मी जे काही माझ्या शेतामध्ये प्रॅक्टिकल व्हिडिओ माहिती घेतो आणि त्याचाच व्हिडिओ बनवतो आणि मला जो काही रिझल्ट येतो तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं कारण लक्षात घ्या. कांदा पिकाला पहिला टप्पा मी सांगितला, दुसरा खताचा डोस, दुसरा टप्पा महत्त्वाचा येतो तर तो म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेडचा वापर करायचा आहे. आणि फॉस्फरस हे अपटेक कशा पद्धतीनं करावं तर त्यामध्ये आपल्याला पीक गोल्ड टाकायचा. निश्चित स्वरूपात तुमचं कांदा पीक इतरांच्या प्लॉटपेक्षा जबरदस्त डेव्हलप झालेलं बघायला मिळणार. त्यामुळे मी देखील नेक्साचं 042-47 आणि यामध्ये पीक गोल्ड जसं वापरलेलं तसे तुम्ही देखील येणाऱ्या काळात तुमच्या कांदा पिकाला हेच 2 महत्त्वाची खतं औषधं उपलब्ध करून द्यायची आहेत. आणि ह्या दिलेल्या टायमिंगमध्ये कधीही सोडा आणि कांदा पीक तुमचं जोमदार जबरदस्त करा. ही आपली माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आणि एकदा अष्टविनायक ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलला आलेच असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका. तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.